नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला जर बांधकाम विभागामधील जे प्रमाणपत्र असतं 90 दिवस तुम्ही काम केलेलं असेल कुठे किंवा 90 दिवसाच्या वरती जर काम केलेलं असेल व ते प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट काढायचं असेल तर ते सर्टिफिकेट कसं काढायचं आहे आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तुम्ही याच्यासाठी ऑफलाईन अर्ज कसा भरायचा आहे न चुकता हे आपण A to Z लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे बघू शकतात काही नमुना असा आहे फॉर्मॅट जो सर्टिफिकेट आहे त्याचा। तर तुम्हाला इथे जावक क्रमांक आणि जावक दिनांक दिसत असेल तर हे जे अधिकारी असतात ते टाकून घेतात, पण तुम्हाला इथे तुमचा पासपोर्ट साईज जो चालू फोटो असतो तो टाकावा लागतो। आता इथे खाली बघितलं तर मित्रांनो, ग्रामपंचायत, महानगरपालिका आणि नगर परिषद सोबत नगरपालिका व नगर परिषदेचे नाव तुम्हाला टाकायचे आहे न चुकता, जी पण तुमच्या गावाला लागू होत असेल व तिथले जे अधिकारी असतात त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे न चुकता। हे जर तुम्ही नाव नाही टाकलं तर अधिकारी टाकूनच घेतील। तुम्हाला त्यांचं पदाचा जो पदनामा आहे तो टाकून घ्यायचा आहे। तालुका निवडून तो तालुका टाकायचा आहे, सोबत इथं स्लॅश करून जिल्हा पण टाकून घ्यायचा आहे, पिनकोड पण टाकायचा आहे मित्रांनो। आता इथं खाली काही माहिती दिलेली आहे, तुम्हाला वाचायची आहे। आता इथं बघू शकतात त्याच्यानंतर जे बांधकाम कामगारांचे जे नाव आहे ते पूर्ण जे आधार कार्डवर जसे आहेत तसेच टाकून घ्यायचे न चुकता, कोणताही बदल त्यामध्ये करायचा नाही। सोबत कामगाराचा जो पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे, वय त्यांचं आधार प्रमाणे किती वर्ष भरत आहेत ते टाकून घ्यायचं आहे, गावाचं नाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकून घ्यायचा आहे, सोबत जो पिनकोड आहे गावाचा तो टाकल्यानंतर तुमचा जो चालू मोबाईल नंबर असतो तो तुम्हाला इथे द्यायचा आहे। आता कामगाराचा प्रकार व स्वरूप तुम्ही इथं टाकून घेऊ शकतात, म्हणजे कोणते काम करतात तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे। ते टाकल्यानंतर कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण व पत्ता टाकायचा आहे, तुम्ही सध्या कुठे काम करत आहात ते गाव टाकायचं आहे, तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकून घ्यायचा आहे, आता पिनकोड टाकायचा आहे। आता नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे, सोबतच जे तुम्हाला दिवसाचे वेतन आहे ते इथे टाकायचे आहे। हे टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला मागील वर्षात जे बांधकामगाराने काम केलेलं आहे 90 दिवस किंवा त्यापेक्षा अधिक त्याचा तपशील तुम्हाला इथे द्यायचा आहे। आता इथं बघू शकतात, इथं मालकाचे नाव किंवा ठेकेदाराचे नाव टाकायचे आहे। आता इथं तुम्ही किती दिवस कुठे कुठे काम केलेलं आहे इथे 4 ब्रॅकेट दिलेले आहे व 4 ठिकाणी पण नाव टाकून घेऊ शकता, पण तुम्ही एका ठिकाणी जरी टाकले तरी चालते। परत इथं मालकाचा पत्ता म्हणजे जे ठेकेदार असते त्यांचा पत्ता टाकून घ्यायचा आहे डिटेलमध्ये, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो चालू आहे तो। आता कामाचा कालावधी, आता कोणत्या तारखेपासून तुम्ही कोणत्या तारखेपर्यंत काम केलेलं आहे तुम्हाला इथं द्यायचं आहे, म्हणजे 90 दिवसापेक्षा तुमचं काम जास्त भरलं पाहिजे अशी तुम्हाला इथं तारीख टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये पाहायचं आहे तुम्हाला 90 दिवसाचा गॅप भरतोय का नाही। आता इथं नियोक्त्याचे व ठेकेदाराच्या विकासाच्या मालकाची सही आणि त्यांचा शिक्का घ्यायचा आहे। आता इथे हे झाल्यानंतर मित्रांनो, जे प्राधिकृत अधिकारी आहे त्यांचा सही शिक्का इथे तुम्हाला घ्यायचा आहे। हे घेतल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे बघायचं आहे पासपोर्ट साईज जे फोटो तुम्ही चिटकवताना इथे पण तुम्हाला फोटो चिटकवल्यानंतर ह्या साईजमध्ये तुम्ही फोटो चिटकवणार आणि इथं जी ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका जे पण असेल तुमचं त्यांचा इथं अधिकाऱ्याचा सही शिक्का घ्यायचा आहे, अर्धा फोटोवरती आणि अर्धा फोटोच्या खाली त्यांची सही शिक्का घेतल्यानंतर मित्रांनो, हे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या महानगरपालिका किंवा ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे। काही दिवसांनीच मित्रांनो तुम्हाला या सर्टिफिकेट ऑनलाईन काढून मिळेल। तर ही A to Z प्रोसेस होती आणि ह्या प्रकारे जर अर्ज जर भरला तर कोणतीही चूक होणार नाही। तर ह्याच प्रकारे तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये पण शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।